जानेवारी ते मार्च या 3 महिन्यांमध्ये डॉक्टर संपदा मुंडे आणि PSI बदने यांच्यात संवाद झाला होता। त्यानंतर या दोघांचं संभाषण कुठंच आढळलं नाही असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि फलटणचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी एकमेकांना उपस्थित सांगितलं होतं। पण वर्षा गायकवाड यांनी ज्या तारखा दिल्या आहेत त्या म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर आणि रुपाली चाकणकरांच्या तारखा जानेवारी ते मार्च या एकमेकांच्या अजिबात जुळत नाही। त्यामुळे एक प्रश्नचिन्ह त्यासमोर निर्माण झालेला आहे। हॉटेलचा मालक दिलीप भोसले पुढे आले आणि काही सेकंदांचा CCTV फुटेज दाखवला। त्या डॉक्टर संपदा मुंडे रूम उघडताना दिसल्या। त्यामुळे काही सेकंदांच्या क्लिपवरून सगळं ठरवलं गेलं। सगळे निर्दोष आहे, फक्त आणि फक्त डॉक्टर संपदा ह्या चुकीच्या ठरल्या गेल्या। 23 ऑक्टोबरला संपदांनी आत्महत्या केली आणि 29 तारखेला हॉटेल मालक फुटेज समोर घेऊन आला। पण त्या मालकाची चौकशी पहिल्याच दिवशी का झाली नाही असा सर्वसामान्य जनतेला पडलेला सर्वात मोठा सवाल आहे। त्यामुळे गूढ अजूनही कायम आहे। माजी खासदार, त्यांचा PA, पोलिसांचा दबाव, DYSPंकडे गेलेलं पत्र या सगळ्या गोष्टी संशयाच्या भोवऱ्यात आहे आणि फक्त लव अँगल लावून या प्रकरणाकडे बघणं म्हणजे सत्याकडे दुर्लक्ष करणं आहे हे देखील आता जनतेला कळून चुकलेलं आहे। हॉटेल मालक दिलीप भोसले यांनी सांगितलं होतं डॉक्टर संपदा 2 दिवसांसाठी रूम बुक करून गेल्या होत्या आणि त्या मध्यरात्री 1:30 वाजता आल्या। दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ठीक होत्या, पण संध्याकाळी दरवाजा उघडत नाही तेव्हा कळलं की त्यांनी गळफास घेतला आहे। मात्र ही आत्महत्या नाही तर हत्या आहे असा गंभीर आरोप देखील वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे। त्या सांगतात पहिला अत्याचार 15 जूनला झाला, दुसरा 10 जुलैला आणि तिसरा 5 ऑगस्टला आणि चौथा अत्याचार 20 सप्टेंबरला झाला। या काळात संपदांवर मानसिक छळ, धमक्या आणि ब्लॅकमेलिंग झालं। या सगळ्यात गोष्टीमध्ये एक नाव समोर आलं, प्रशांत बनकर। पण प्रशांतचं नाव समोर येताच त्याची बहीण देखील समोर आली। संपदा लढत होत्या, त्यांनी SP, DYSP यांना पत्र लिहिलं, तक्रारी केल्या, पण त्यांच्यावर मात्र कोणत्याच पद्धतीची कारवाई आणि दखल घेतली गेली नाही। हॉटेल मालक, पोलीस अधीक्षक आणि रुपाली चाकणकर, वर्षा गायकवाड एकमेकांचे स्टेटमेंट एकमेकांशी मिसमॅच झालेले आहे। कॉल डिटेल्स, टायमिंग, फुटेज, पोस्टमॉर्टम रिपोर्ट काहीच एकत्र जुळत नाही। म्हणजे ज्या प्रकरणाला फक्त लव ट्रँगल म्हणून गुंडाळणं योग्य नाही, हे प्रकरण आहे दबावाचं, ब्लॅकमेलिंगचं आणि सत्य लपवण्याच्या प्रयत्नाचं। कितीही वेळ झाली असेल तरी सत्य समोर यायला लागेल। या प्रकरणावर तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।